भविष्यात पाण्यासाठी महायुद्धाची शक्यता। सध्या पेट्रोल डिझेलच्या हक्कासाठी चालू असलेले महायुद्ध भविष्यात पाणी मिळवण्यासाठी होऊ शकते इतकी पाण्याची टंचाई व गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी व्यक्त केले आहे। पाण्याचे जतन तसेच पाणी वाहून नेणाऱ्या नद्यांची स्वच्छता करणे ही काळाची गरज आहे आणि यासाठी कोपरगाव शहरातील गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे व त्यांची संपूर्ण टीम कोपरगावला गोदावरी नदीची 360 आठवड्यापासून निरंतरपणे स्वच्छता करत आहे। बुधवार दिनांक 25 मार्च रोजी त्यांचा या स्वच्छता मोहिमेचा 361वा आठवडा असल्याचे या मोहिमेत कोपरगाव शहरातील अनेक मान्यवरांनी सहभागी होत 1 तास गोदावरी नदी स्वच्छतेसाठी श्रमदान केले। या प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, कोपरगाव शहर पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, दीपक रोठे, केजेस कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजय ढानगे, चंद्रकिशोर पाटील, नगरसेवक बाळासाहेब रुईकर, रवींद्र कथले, अनिल आव्हाड, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, भाऊसाहेब भाबड, विजय सांगळे, गोरे सर, सोमनाथ पाटील, अप्पा नवले, प्रज्वल ढाकणे, विनायक सोनवणे, मधुकर टेके, कवडे, सोमनाथ लोहकरे, सचिन परदेसी, प्रसाद पर्रे, विशाल राऊत, सचिन आढाव, संदीप देवरे, बाळासाहेब वायखिंडे, समाधान कंदे, राहुल कवरे, प्रशांत वाबळे, मारुती मोरे, संतोष वाघ, BS गायकवाड, संजय दवंगे, अरगडे सर, नामदेवराव परजने पाटील लॉ कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, SSGM कॉलेजचे NSS चे विद्यार्थी, तराळ सर, दिघे सर आणि वाघमोडे सर उपस्थित होते। या प्रसंगी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, मुख्याधिकारी सुहास जगताप, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने आदींनी आपले मनोगत व्यक्त करत 360 आठवड्यापासून गोदावरी नदीची स्वच्छता करत असलेल्या गोदामाई ट्रस्टचे आदिनाथ ढाकणे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या। ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अनिकेत।